नमस्कार. माझं नाव अजय ढामे. साधारण 10 ते 12 दिवसापूर्वी माझी हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी झाली. 2 पूर्ण दिवस मी याला सर्जरी नाही म्हणणार, हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट मी घेतली. 2 पूर्ण दिवस ट्रीटमेंट होती ही. ट्रीटमेंट करण्याच्या आधी मनात थोडीशी भीती होती लोकांच्या ऐकीव माहितीवरून. परंतु माझा अनुभव थोडा वेगळा राहिला. माझ्या अनुभवामध्ये मला 2ही दिवस पूर्ण वेळ मी इथे क्लिनिकमध्ये असूनही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ॲनेस्थेशिया लोकल दिल्यामुळे मला कुठलंही पेन किंवा दुखणं किंवा कुठला वेगळ्या पद्धतीचा त्रास असा काही जाणवला नाही 2ही पूर्ण दिवस. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच छान होता. जसं ऐकलं होतं बाहेरून तशा पद्धतीचा काही नसून अगदी नॉर्मल ट्रीटमेंट होती. फक्त एक काइंड ऑफ सेन्सेशन आपल्या डोक्यावरती काहीतरी ट्रीट होतं एवढ्याच जाणीव होत होती. सो इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. त्यानंतर पुढचे 7 दिवस मला काळजी घ्यायची होती. स्पेसिफिकली मी मेन्शन करेल डॉक्टरांचं जे मॅडमने एक्सप्लेन केलं पूर्ण काय 7 दिवस काळजी घ्यायची. तोंडी तर एक्सप्लेन केलंच, प्लस त्यांचं जे बुकलेट आहे पुढची काळजी घ्यायची ते खूपच सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि डिटेल्ड आहे. त्यामुळे ते वेळोवेळी रेफर करून तुम्हाला काय तशी गरज पडत नाही दुसरं काही वेगळी माहिती घ्यायची. सो 100% मार्क्स टू दॅट बुकलेट. आणि 7 दिवसात पण पुढच्या मला बिलकुल पेनलेस होते, काही त्रास नव्हता. 7 दिवस मी व्यवस्थित माझ्या डोक्याची आणि ट्रान्सप्लांटेड एरियाची काळजी घेतली जेणेकरून तिथे काही हलणार नाही. आणि जिथे माझा डोनर एरियामधून हेअर रिमूव्ह केले होते त्या एरियाच्या पण सुपरफिशियल लेवलच्या ज्या क्लॉट्स होत्या त्या पण एकदम इमिजिएट 2-3 दिवसातच क्लिअर झाल्या. रादर मी जे दाढीचे पण बियर्डचे जे केस काढले होते तर मी हार्डली 5 दिवसानंतर स्वतः शेविंग पण केली. सो ओव्हरऑल खूपच नॉर्मल एक्सपिरियन्स होता. आणि आजच्या 10व्या दिवशी आय एम जस्ट लाईक अ नॉर्मल पर्सन. ट्रीटमेंट दौरान मला इथल्या स्टाफबद्दल स्पेशल मेन्शन करायचं की इथला पूर्ण स्टाफ, सपोर्ट स्टाफ असेल किंवा सगळ्या डॉक्टर्स असतील, असिस्टंट डॉक्टर्स असतील, यांनी खूपच कम्फर्टेबल बनवलं. खूप व्यवस्थित पद्धतीने काळजी घेतली. प्रत्येक अगदी पेशंटला काय पाहिजे काय नको त्यांना वेळच्या वेळी खूप अनुभव असल्यामुळे कदाचित माहीत असेल, पण कधी ब्रेक पाहिजे कधी नको आहे किंवा अगदी त्याचे खाण्यापिणे चहा या सगळ्या गोष्टी सुद्धा पासून त्यांनी प्रॉपर काळजी घेतली. आणि खूप केअरिंग आणि कॉपरेटिव्ह स्टाफ आहे. आय हायली रेकमेंड. आणि स्पेशल मेन्शन टू श्रीदेवी लाखे मॅम की त्यांच्या एक्सपिरियन्समुळेच कदाचित मला हा पूर्ण पेनलेस प्रवास हेअर ट्रान्सप्लांटचा मिळाला. आणि अगदी 10 दिवसामध्ये मला स्वतःच्यातच खूप कॉन्फिडन्स आल्यासारखा बदल जाणवतोय. कदाचित थोडं मला पूर्ण बाल्डनेस होता पण आता शेडिंग पिरियड माझा कदाचित चालू होईल, पण सो फार माझा आता हेड कवर्ड दिसतंय. सो हे मला जाणीव देते की पुढे जाऊन जेव्हा माझे पूर्ण हेअर ग्रो होतील तेव्हा अजून किती वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स मला येईल. सो आय हायली रेकमेंड श्रीदेवी लाखे मॅम. आणि माझं एक रेकमेंडेशन असं राहील की माझं पूर्ण बाल्डनेस झाला होता पण त्यामुळे डोनर एरिया कमी मिळाला. पण काही लोकांना वेळी जर ट्रीटमेंट घेतली तर डोनर एरिया जास्त मिळेल, त्यांचं ट्रान्सप्लांट अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. रादर कमी हेअर्स लागतील ट्रान्सप्लांटेशनला. सो वेळीच ट्रीटमेंट घेणं आणि वेळीच आहे त्या केसांची काळजी घेणं, त्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच गरजेच्या आहे. आणि डेफिनेटली तुम्ही श्रीदेवी लाखे मॅडम यांना कन्सल्ट करू शकता मेडिकेशनसाठी किंवा ट्रान्सप्लांट किंवा इतर कोणत्याही स्किन ट्रीटमेंटसाठी. सो आय हायली रिकमेंड हर. थँक्यू.